नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, देशातील दिग्गज IT कंपनी इन्फोसिसनं आपल्या नेतृत्वामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं आशिष कुमार डॅश यांचे नवे CEO डेझिग्नेट म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली. नॉमिनेशन आणि रिप्रेझेंटेशन कमिटीच्या शिफारशीनंतर कंपनीच्या संचालक मंडळानं त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. आशिष कुमार डॅश आता CEO डेझिग्नेट म्हणून जबाबदारी सांभाळणार असून 1 एप्रिल 2027 पासून कंपनीचे ते CEO असतील आणि MD देखील राहतील. मात्र त्यांच्या नियुक्तीसाठी आवश्यक वैधानिक मंजुरी मिळणं मात्र अद्याप बाकी आहे. तर चला जाणून घेऊयात की कोण आहेत हे आशिष कुमार डॅश, जे इन्फोसिसला लीड करणार आहेत. तर आशिष कुमार डॅश हे सध्या इन्फोसिसमध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. ते कंपनीच्या सर्व्हिसेस, युटिलिटीज, रिसोर्सेस, एनर्जी आणि एंटरप्राइज सस्टेनेबिलिटी व्यवसायाचं नेतृत्व करत आहेत. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रामध्ये त्यांना 30 वर्षांहून जास्तीचा अनुभव आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, संयुक्त राष्ट्रांचं ग्लोबल इन्व्हेस्टर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अलायन्स आणि B20 समिट 2023 यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांशी त्यांचा जवळचा संबंध राहिला आहे. आशिष कुमार डॅश यांनी IIT खरगपूरमधून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याशिवाय त्यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्लोबल लीडरशिप प्रोग्रामही पूर्ण केला. सध्या ते अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे कार्यरत असून इन्फोसिसच्या अनेक जागतिक व्यवसायांची जबाबदारी ते सांभाळत आहेत. नेतृत्वातील बदलासोबतच इन्फोसिसच्या संचालक मंडळानं नवीन कर्मचाऱ्यांसाठी 9,836 रिडिक्टेड स्टॉक युनिट्स जारी करण्यासही मंजुरी दिली आहे. हे स्टॉक युनिट्स 1 ऑगस्ट 2026 पासून दिले जाणार असून पुढील 3 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने ते कर्मचाऱ्यांना मिळतील. कंपनीच्या भविष्यातील धोरण आणि जागतिक विस्ताराच्या दृष्टीनं हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. नवीन CEOच्या घोषणेसोबतच इन्फोसिसनं आर्थिक वर्ष 2026-27च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल देखील सोबतच जाहीर केले होते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इन्फोसिसमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, खांदेपालट करण्यात आला आहे. तर मग यावरती तुम्हाला काय वाटतं? आशिष कुमार डॅश कंपनीला किती मोठ्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतील हे येणारा काळ ठरवणार आहे. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.